हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज आता उन्हाळा लागला आहे. उन्हाळा लागला म्हणजे मुलांना थंडगार असं पिऊ खाऊ वाटतं आणि आपल्यालाही मोठ्यांनाही वाटतं. म्हणून मी आज बदाम शेक बनवणार आहे. त्याच्यासाठी मी रात्री 1 वाटी बदाम भिजत घातले होते आणि सकाळी सर्व बदामाची साल काढून घेतली. सर्व बदामची साल काढल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 ते 7 पिस्ता रात्रीच भिजवले होते, ते पण चवीसाठी. आणि आपण जेवढे बदामची साल काढली तेवढे टाकले. याच्यात आता नॉर्मल दूध म्हणजे गरम नव्हतं केलेलं, नॉर्मल टेम्परेचरचं दूध टाकलं. थोडंच घालायचं आहे जेणेकरून बदाम हे मस्त बारीक दळले जायला हवे म्हणून. आता एका कढईमध्ये मी अर्धा लिटर दूध घातलं. दूध मला 3च ग्लास बनवायचं होतं बदाम शेक. तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही जास्तही दूध घेऊ शकता. आणि त्याच्यात मी अर्धी वाटीपेक्षाही कमी साखर अशी घातली. साखर आपल्याला कमीच ठेवायची आहे. एक नॉर्मल चव म्हणून आपल्याला गोडवा पाहिजे. जास्त गोड बदाम शेक नसतोच, तुम्हाला माहिती आहे. म्हणून मी नॉर्मलच साखर घातली आहे. कोणाकोणाला गोड आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, पण नॉर्मलच घालायची. आता जे बदाम मी दळून घेतले होते मिक्सरमध्ये, त्याची सर्व पेस्ट आपण त्या दुधात टाकूया. दूध हे मंद आचेवरच ठेवले आहे. जास्त फुल करायची गरज नाही, कारण आपल्याला दूध जास्त आटवायचंच नाही आहे, फक्त गरम करायचं आहे. बघा, आता आपण सर्व पेस्ट दुधात मिक्स करून घेऊया बदामाची. बदाम आणि दूध हे चांगलं मिक्स व्हायला हवे. असं पूर्ण दूध मिक्स करून घेऊया. 1-5 मिनटं मस्त दूध मिक्स करून आटवून घेऊया. जास्त आपल्याला दूध आटवायचं नाही आहे, पण मग आपण आता बदामाचं पेस्ट टाकली होती ती आपण मिक्स करून घेऊया. आता याच्यात आपण थोडे केसर घालूया. केसर जर तुम्ही रात्री दुधात भिजवून ठेवलं तर चांगलं, पण मला आठवण पडली. जर आपण दुधात भिजवून ठेवलं तर त्याचा मस्त असा पिवळसर कलर येतो, रंग येतो दुधाला. पण माझ्याने विसर पडल्यामुळे मी आता टाकलं. आता 2 चमचे कस्टर्ड पावडर एका वाटीत घेतलं आणि त्याच्यात नॉर्मल टेम्परेचरवालं दूध मिक्स केलं. डायरेक्ट कस्टर्ड पावडर टाकलं तर दुधात लंग्स येतात, त्याच्यामुळे अगोदर पहिले दुधात थोडंसं मिक्स करून घेऊया. चांगलं पूर्ण दूध आणि कस्टर्ड पावडर एकजीव करून घेऊया. आणि हे बघा, असं मिक्स करून घेतलं आपण. याच्यात आता आपण दुधात अगोदर बदाम कट केलेले ते घालून घेऊया. आपण बदामची पेस्ट केली होती, पण आता आपल्याला बदाम शेक म्हटलं म्हणजे बदाम पण दिसायला हवे ना, म्हणून मग आपण बदाम कट करून घेतले आणि ते घालून घेतले. बदाम मस्त कट करून टाकून घेतले. सालीसह पण घातले तरी चालतं, कारण आपण अगोदर साल काढली होती. आता मी जे कस्टर्ड पावडर मिक्स केलं होतं दुधामध्ये ते घातलं. आता दूध चांगलं मिक्स करून घेऊया. दूध एकसारखं चाळत राहायचं. कस्टर्ड पावडर आपण टाकले एकाच ठिकाणी जमा नको व्हायला, म्हणून आपल्याला एकसारखं दूध हे मस्त ढवळत राहायचं आहे, म्हणजे चाळत राहायचं आहे. आणि दूध हे चांगलं मस्त बॉईल करून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनटं किंवा 10 मिनटं दूध हे चांगलं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे आटवून घ्यायचे. जास्त आटवायची गरज नाही. आपण जेवढं दूध आटवलं ना तेवढं ते एकदम घट्टसर येईल, म्हणून 10 मिनटं जेमतेम आपण दूध हे मस्त बॉईल करून घेऊया. हे बघा, मी गॅस थोडासा वाढवून घेतला आहे, कारण कस्टर्ड पावडर टाकलं अगोदर पूर्ण मिक्स करून घेतलं, त्याच्यानंतर मी थोडा गॅस वाढवून घेतला आणि मस्त असं बॉईल करून घेतलं. दूध चांगलं बॉईल होऊ देऊया, जेणेकरून आपण जे बदाम कट करून टाकले होते तेही शिजून जातील आणि दुधात सर्व जे आपण पदार्थ टाकले आहेत त्यांची चव दुधात उतरायला हवी म्हणून. हे बघा, बदाम शेक एकदम छान दाटसर येत आहे. याला चांगलं आपण आटवून घेऊया. आणि दूध चांगलं आटवून झालं की आपण फॅनखाली थंड करून घेऊया. त्याच्यानंतर आपण थोडं 4 ते 5 तास मस्त फ्रीजमध्ये गार करून घेऊया. हे बघा, दूध आता छान पिवळसर रंग येत आहे. केसर टाकल्यामुळे आपलं दूध एकदम असं थोडं पिवळसर दिसतं आहे आणि छान रंग पण आला आहे. चव तर इतकी सुंदर होती की मुलांना असं वाटतच नव्हतं की मी बदाम शेक घरी बनवला आहे. त्यांना असं वाटत होतं की मी बाहेरूनच आणलेलं आहे. आपण स्वतः बनवून जे घरातल्या लोकांना खाऊ घालतो ना, तो आनंद वेगळाच असतो. हां, थोडासा त्रास होतो बनवताना, पण जर आनंदाने बनवला ना तो त्रासही कुठे जातो समजत नाही. आणि मुलांचा आनंद गगनात मावत नाही की आपल्या मम्मीने एवढं छान बनवलं म्हणून. त्यांचा जो आनंद असतो एका आईला खूप
म्हणजे आनंद होत असतो की आपल्या मुलांना आवडलं आपलं बनवल्याची मेहनत सफल झाली असं वाटतं. हे बघा बोलता बोलता आपलं दूधही मस्त गरम झालं. आता याला मी गॅस बंद करून थंड करायला ठेवून देईल. आता मी फ्रीजमध्ये 4 ते 5 तास मस्त बदाम शेक थंड करून घेतलं आणि आता ग्लासमध्ये टाकलं. तुम्हाला दिसत आहे किती छान दाटसरपणा आला आहे बदाम शेकला. आणि कोणाकोणाला आजची रेसिपी आवडल्यास रिद्धीज किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. या मग सर्वांनी बदाम शेक प्यायला. उन्हाळ्याची चाहूल लागली, थंडगार बदाम शेक बनवा तुम्ही पण घरोघरी. धन्यवाद.